मित्रांनो, आज आम्ही धुळे ह्या ठिकाणी बघा, हे गाडी जी आहे, आम्ही सर्व नाशिकवरून. आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे. बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते खूप महान आहे आणि म्हणूनच समाज हा त्यांना अभिवादन करण्यासाठी. हे आमचे समता सैनिक दलाचे कार्यकर्ते पण आहे. हे आमचा ग्रुप आहे हा सर्व. हे रोंदे पगारे त्यांचे बंधू आहेत. लोकांना नेण्यासाठी गाड्या ठेवलेल्या आहेत, कारण डोंगरावर चढून जावं लागतंय. लांडोर बंगल्याच्या ठिकाणी आता जातोय आम्ही सर्व. आणि ते बंगल्याच्या जवळ आलेलं आहे. अजूनही थोडं पायी जावं लागेल. हे आमचे मित्र सर्व, पगारे साहेब, जाधव साहेब, दोंदे साहेब, हे सर्व इथे थांबलेले आहेत. आज माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच इथे येतोय आणि माझे मित्र रघुनाथ पगारे यांनी मला हे सुचवलं की आज आपल्याला धुळ्याला जायचंय. एक त्या तिथे अभिवादन करण्यासाठी जातोय. बघा, गर्दी. अजून काही बंगला दिसत नाहीये. गरमी जास्ती आहे, त्यामुळे काकडी खाणं चांगलं असतंय. गरमी खूप आहे इकडे. धुळे गावापासून बरेच लांब हा बाबासाहेबांचा बंगला आहे, लांडोर बंगला. बघा, हे खाली गवत किती हिरवगार आहे. असं वाटतंय की ते त्या गवतावर झोपून घ्यावं असं वाटतंय. ते आमचे सुजात दादा आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी त्यांची भव्य बाईक रॅली, अभिवादन सभा, त्यांचे कार्यकर्ते सर्व हे लहान मुलांसहित इथे अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. बघा, ही छोटी छोटी मुलं आहेत. हे चहाची दुकान आहेत. आम्ही इथे थांबलोय. तर ताई आहेत, त्यांच्याकडून चहा घेऊ. बघा, इथे हे झाड आहे. झाडाला फुलं बघा कशी लागलेली आहे. छोटी छोटीला फुलं बघा किती लागलेली आहे. पूर्ण फुलांनी भरलेले आहेत. कुठला किल्ला आहे हा? समोर दिसतोय हा ललिंग. अच्छा, काही राजा वगैरे होता काय तिथे? ललिंग राजा. अच्छा, ललिंगचा किल्ला आहे हा. जोर से बोलो, जोर से बोलो. बाबासाहेबांसाठी आज एवढ्या डोंगरावर पायी पायी एवढा समाज हा एकत्र झालेला आहे आजच्या दिवशी. दक्ष पत्रकार संघ धुळे यांनी हा इथे बॅनर लावलेला आहे. तर गौतम भाऊ पगारे यांनी सर्व भीमसैनिकांचं स्वागत करतायत. ते पगारे संस्थापक अध्यक्ष आलेल्या सर्व भीमसैनिकांना सप्रेम जय भीम. आता तिथे त्यांच्यातर्फे अन्नदान ठेवण्यात आलेलं आहे. मेन रस्त्यावरून आम्ही कमीत कमी 3 किलोमीटर चालत आलोय. इथे पेढ्यांची दुकानं लागलेली, खवा, पेढे वगैरे जे आहेत. आणि इथून संध्याकाळपर्यंत ही गर्दी याच्यापेक्षाही जास्ती होणार आहे. काही लोक इथेच भोजन वगैरे करतात. बघा, जेवण बनवून आणलेलं आहे. पगारे साहेबांच्या तर्फे हा कार्यक्रम राबविला जात आहे. उशीर घेतोय आम्ही.
पण खीर घेतल्यामुळे जरा तवाकी आली आहे गर्दी ही, आणि खीर सुद्धा इतकी छान आहे की खाल्ल्याबरोबर एनर्जी तयार झाली आहे. स्तंभ साक्ष बाबासाहेब जगाच्या पाठीवरती कुठेही असायचे तरी 1 जानेवारीला भीमा कोरेगावला वंदन करायला जायचे. तोरण स्तंभ साक्ष सुनील वंदन विरा अनुशेली सकट कपरा त्या बाजीरावाचा तुरा त्या शूरवीराची तलवार कशी फिरली गरगरा अनुशेली सकट वंचित बहुजन आघाडी नाशिक शहर शाखा यांच्या वतीने 200 रुपये या गीताला धन्यवाद. पार्टी आभारी आहे. साप आहेत, वाघ आहेत, चित्ते आहेत म्हणून कोणीही लांब जायचं नाही. आगमन झालेलं आहे. सैनिक किती आलेले आहे. जंगलाचा इतिहास यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंस्र प्राणी आहेत आणि म्हणून बुद्धीचा वाघ पाहिला या जंगलामध्ये. बुद्धीचा वाघ कोणता आहे? वाघ कोणता आहे? बुद्धीचा वाघ तिकडे माणसं खाणार आहे आणि इकडे माणसं जगवणार आहे आणि म्हणून बुद्धीचा वाघ पाहिला या जंगलामध्ये अन कोटींचा पाप राहिला या बंगल्यामध्ये. अन कोटींचा पाप राहिला या बाबासाहेबांचे 3 मुलं रमेश, गंगाधर आणि वाघरत्न आणि मुलगी इंदू आणि चौथी माता रमाई. 3 मुलं, 1 मुलगी आणि पत्नी मेल्यानंतर सुद्धा बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला परत केलं नाही रे. कुठल्या पोरांची तुटली रे माया या समाजाची वाहिली रे काया. रवी लढताना नाही तो ढळला कधी. रवी लढताना नाही तो ढळला कधी. कोटींचा बाप राहिला या बघा इथे खूप भीम सैनिक हे म्हणजे पाय ठेवायला जागा नाही असे एवढी गर्दी आहे. बघा पोलीसच्या गाड्या वगैरे इथे. संरक्षण सुद्धा एकदम चांगलं, कुठली बा काही घटना घडू नये म्हणून. जय 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 भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम बोला. बंगला बघण्यासाठी मध्ये जायचंय आता या गेट मधून. ते आलेले आहेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. छोटे छोटे मुलं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. मार बटालियन मधले सैनिक आहे. हा नाही आपले आपले अच्छा, ते अभिवादन करण्यासाठी मानवंदना देण्यासाठी इथे आलेले आहेत. काय नाव दादा आपलं?
बदंत मोरे इथेच मला वाटतं धुळे जिल्ह्यामधलेच आहेत ते बदंत मोरे हे सुद्धा इथे बंगला आहे. बाबासाहेब तिथे थांबले होते त्या ठिकाणी. बघा ही महिलांची सुद्धा रांग वेगळी केलेली आहे शिस्तबद्ध पद्धतीने. तरुण मुली मुलं छोटे मुलं सुद्धा आहेत. बघा एवढी गर्दी आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. ती गर्दी आहे खूपच. काही ठेवायला जागा नाही आहे इथे. तर आता आम्ही बंगल्याच्या आत जातोय. रूम मध्ये आले. बाबासाहेबांचा रूम आहे आणि आता बाहेर जाण्याचा मार्ग आहे इथून. खूप छान असा बंगला आहे. 4 रूमचा बंगला आहे. कारण त्यांनी देशासाठी खूप समाज आणि दुसऱ्या समाजाची सुद्धा लोक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. कुठल्याच देवळामध्ये किंवा देवस्थानाच्या ठिकाणी एवढी गर्दी नसते एवढी आज ह्या ठिकाणी गर्दी झालेली आहे समाज बांधवांची. त्यांच्याविषयीची आस्था आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. कारण बाबासाहेबांचं योगदानच खूप मोठं आहे. सुजित दादा हे आलेले आहेत त्याच्यामुळे खूपच गर्दी झालेली आहे आणि आम्ही त्यांच्या अगोदरच दर्शन घेऊन बाहेर निघालो त्याच्यामुळे आम्हाला व्यवस्थित दर्शन मिळालं. हे बघा हे जे आहे ते सुजात दादा आंबेडकर. बघा हे आमचे भीम सैनिक नाचत आहेत. हे बघा या ठिकाणी आता आम्ही थोडंसं भोजन करतोय. सुजात दादा आंबेडकर हे निघालेले आहेत. बघा त्यांच्या अवतीभोवती खूप गर्दी आहे. त्यांना संरक्षण बी आहे बॉडीगार्ड पण आहे त्यांचे. ते सुद्धा आपल्या पंजोबाचं दर्शन घेण्यासाठी इथे हजर झाले. भीमगीतांचा कार्यक्रम चालू आहे. हे आमचे काही तरुण मुलं इथे रक्तदान करताय. बघा आवडीने रक्त देत आहेत. ते आमचे भीमसैनिक यांच्याविषयी खूप गर्व आहे मला. पुस्तकांचे स्टॉल आहे. नाशिक शहराचे जे अध्यक्ष आहेत सावदाजी भाऊराव, जिल्ह्याचे सर्वच आमचे पदाधिकारी, आमचे बनतेजी या ठिकाणी बनतेजी या ठिकाणी उपस्थित आहे. बनते सुमेध मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ही यात्रा काढलेली. जिल्ह्याचे तसेच तालुक्याचे शहराचे सर्वच या ठिकाणी उपस्थित आलेले सर्व लोक आणि आमच्या मार्गदर्शन या ठिकाणी आमची निघालेली आणि अशी स्मृती या ठिकाणी सर्वांना मिळत राहू अशी अपेक्षा करतो. सर्वांना जय भीम. अभिवादन करण्यासाठी इथे लाखोच्या संख्येने आपले समाज बांधव येत आहेत. किती गर्दी आहे आणि पाऊस सुद्धा म्हणजे निसर्गाने सुद्धा त्याला साथ दिलेली आहे. सकाळपासून पावसाचा एकही थेंब पडलेला नाही. जे समाज बांधवांसाठी भीमसैनिकांसाठी वातावरण एकदम चांगलं आहे आणि पाऊस असता तरी अशीच गर्दी असते. खूप निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे आणि हा जो किल्ला आहे तो सुद्धा बघण्याची इच्छा होती. तर
परंतु त्याची आम्हाला पर्वा नाही, कारण बाबासाहेबांनी जे आमच्यासाठी केले ते कोणीच करू शकत नाही आणि पूर्ण स्वातंत्र्य हे बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांचे उपकार कधीच फिटणार नाही. त्यांच्यासाठी कुठे जायला आमची तयारी आहे. त्यांचं दर्शन घेण्यासाठी लांडोर बंगला हा इथे बाबासाहेब आणि त्यांनी इथे 2 दिवस मुक्काम केलेला आहे. सरकारी शासकीय बंगला आहे हा. तो बाबासाहेबांना देण्यात आला. आमचे नाशिकचे बरेचसे भीमसैनिक सर्व आहे. बाबासाहेबांनी केलेल्या उपकाराची जाणीव आहे. ते सर्वच घराघरातून लहान मुलांसह येथे येतात आणि इथून पुढे प्रत्येक वर्षी मी सुद्धा या ठिकाणी येणार आहे. खूप उपकार आहेत देशावर. 3 ते 4 किलोमीटरचा प्रवास आहे हा. साळवे दादा हे सुद्धा त्यांना चालवत नाही तरी आलेले आहेत. आमचे भालेराव गुरुजी हे सुद्धा बघा. आमचा हा तरुण भीमसैनिक खांद्यावर झेंडा घेऊन चाललेला आहे. त्याला कुठला थकवा आलेला नाही किंवा काही. जोमाने तो बाबासाहेबांचे पंतू सुजित दादा हे इथे भाषण करत आहेत. आणि खूप गर्दी जमलेली आहे. खडबडीत रस्ता आहे. मी आता डोंगरावरून खाली उतरतोय. खडबडीत रस्ता आहे. अजून सरकारने काही या ठिकाणी येण्यासाठी कुठला रस्ता वगैरे काही बनवलेला नाही. आमचे जे भीमसैनिक आहे ते कुठलीच पर्वा करत नाही. किती खडबडीत रस्ता असू द्या, बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक जण जातीने हजर राहतो त्या ठिकाणी. आणि वर डोंगरावर असू द्या या कुठल्याही जंगलात असू द्या या काही खेड्यात असू द्या, प्रत्येक माणूस हा तिथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतो. यांचं धन्यवाद केलं आहे. अजूनही गर्दी चालूच आहे. येणाऱ्या लोकांची गर्दी कमी होत नाही आहे. श्रद्धा आहे बाबासाहेबांवरची, ती कमी होणारही नाही. इकडे भाषा जी आहे ती आयरणी भाषा आहे. धुळे म्हटल्यानंतर खानदेश भाग येतो आणि या साईडला बघा महिलांची संख्या जास्ती आहे. महिलांना बाबासाहेबांविषयी खूपच त्यांच्या मनात श्रद्धा आहे. अंतकर हा सर्व उतार आहे. खूप मोठा डोंगर आहे. त्याला वळसा घालून आम्ही आलेलो आहोत. तर आता भाषा पण बायोमाय अशी आहे. सर्व सफेद पोशाख परिधान करून इथे आलेले आहेत. आणि आता इथे गेटच्या बाहेर निघतोय. मेन गेटच्या हा हायवे आहे. भीम स्मृती यात्रा ही आमची गौतम भाऊ पगारे यांची सुद्धा भेट झाली आणि त्यांचं खूप मोठं योगदान आहे. ती गर्दी आहे रस्त्यावर. पोलीस यंत्रणा त्यांनी पण आपली कामं एकदम व्यवस्थितपणे पार पाडली. आता ते सुद्धा माणसंच आहे. त्यामुळे सकाळपासून बरेच कष्ट त्यांनी घेतले. लोकांना पोहोचवण्याचं सुद्धा काम केले त्यांनी. निळे झेंडे आणि हा जनसमुदाय आज या ठिकाणी आलेला आहे. जंगलाचा भाग आहे इथे
हिस्र प्राणीसुद्धा आहेत आजूबाजूला, लोकवस्ती नाही आहे आणि धुळे शहराच्या अगदी खूप बाहेर हे ठिकाण आहे. तर आता हे बघा इथं बॅरिकेड लावलेले आहे, इथून गाड्या काही मध्ये जाऊन देत नाहीत. बघा या मोटरसायकल्स लावलेल्या आहेत, काही निळे साड्या आणि निळे कपडे, निळे झेंडे असे, आणि सर्व निळं निळं इथे, निळं आणि हिरवं याशिवाय काही दुसरं दिसतच नाही. वगैरे बंधू, लोखंडे बंधू, जाधव बंधू हे ते सुद्धा तकलेले आहेत. ही आमची बस आहे. आमचा कार्यक्रम हा खूप छान झालेला आहे आणि जे आम्हाला कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं की अशा ठिकाणी आम्ही येऊ आणि डोंगरावर चढून, परंतु कुठलाही थकवा नाही. ज्या ठिकाणी मुक्काम केला होता त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलेलो आहोत. गाडी निघाली आता आमची आणि गाणे चालू झालेत. हाय मित्रांनो, जय भीम, नमो बुद्धाय. आम्ही काल 31 जुलै धुळे जिल्हा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लांडोर बंगला या ठिकाणी जाऊन आलो. तर त्याचं पूर्ण चित्रीकरण केलेलं आहे. तर हा व्हिडिओ आपण सर्वांनी अवश्य बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.